तेही प्राण परवते आवडती मज निरुते जे भक्त चरित्राते प्रशंसती। ज्ञानेश्वरी अध्याय 12 ओवी क्रमांक 227। संत महात्म्यांचं चरित्र केलेलं भगवंताला आवडतं हे प्रत्यक्ष भगवंत अर्जुनाला सांगतात। संत साहित्य हे एक अलौकिक ठेवा आहे, याचं वर्णन हे भक्ताने केलंच पाहिजे। साधू संतांचे चरित्र गायले पाहिजेत, ऐकले पाहिजेत।
हे मला असं झालं ते. म्हणून ही ओवी जरी या चरित्र कथेला नाव हे असं फिरलं पाहिजे थोडंसं मोकळं बस. भगवंत म्हणतात मला अंतःकरणापासून जे चरित्र उच्चारतात, भक्ताचं चरित्र उच्चारतात ते मला अंतःकरणापासून प्राणापेक्षाही जास्त प्रिय आहेत, असं या ओवीमध्ये वर्णन येतं. सालाबादप्रमाणे जमादारवाडी पंचक्रोशी जामखेड या ठिकाणी श्री संत वामनभाऊ महाराज यांचं पुण्यस्मरण आणि या निमित्त हा सुरू असलेला अखंड हरिनाम सप्ताह हे 11वं वर्ष. 11व्या वर्षामध्ये प्रत्येक क्षणाचे आम्ही प्रत्यक्ष साक्षीदार आहोत आणि आज या व्यासपीठावर बसण्याचं भाग्य आम्हाला प्राप्त झालं. ही सर्व कृपा आमच्या सद्गुरुनाथ वामनभाऊ महाराज यांची कृपा आहे. श्री क्षेत्र गहिनीनाथगड याची उपशाखा असलेली ही संस्था गडाचे मठाधिपती पूज्य हरिभक्त परायण महंत श्री विठ्ठल महाराज यांच्या कृपेने, यांच्या आशीर्वादाने, त्यांच्या मार्गदर्शने आणि त्यांच्या आज्ञेने ही संस्था चालते. ज्या दिवशी गडावर फुलं पडतात त्या दिवशी इथला सप्ताह सुरू होतो. आजचा हा दुसरा दिवस. आपण काल कथा पाहिली. सुरुवातीला पाहत असताना आपण गहिनीनाथ गडाची परंपरा कुठून आली, मग ती आदिनाथापासून ते आपण जवळजवळ पार वामनभाऊंना स्पर्श करून काल कथेचा समारोप केला. आज दुसरा दिवस. आज आपल्याला भाऊंच्या चरित्रामध्ये प्रवेश करायचा आहे. काल आपण पाहिलं श्री क्षेत्र गहिनीनाथगड हा एकेकाळी बंदिस्त होता. तो एका परकीय सत्तेने त्याला बंदिस्त केलं होतं, भ्रष्ट केलं होतं. म्हणून आपण ज्यांचा आत्ता जय जयकार केला नामधूनमध्ये, त्यामध्ये दामोदर दास अर्थात ब्रह्मचारी बाबा, थोडासा सारांश कालचा सांगतोय, काल नव्हते त्यांना आपलं ऐकायला मिळतं. त्यांना गहिनीनाथांनी दृष्टांत दिला आणि ते हिमालयातून गहिनीनाथ क्षेत्री आले. त्यांनी तिथली परिस्थिती पाहिली. त्यानंतर ते स्थान त्यांनी मुक्त केलं. तिथं गहिनीनाथांच्या पादुका स्वतंत्र ठिकाणी सापडल्या. त्या ठिकाणी पादुका मंदिर उभं केलं. आज आपण ज्या गहिनीनाथ गडावर जातो हे गहिनीनाथांचं पादुका मंदिर आहे आणि खाली मूळ समाधी जी आहे ते जुना गहिनीनाथ आपण ज्याला म्हणतो ते जुना गहिनीनाथ आहे. तर ते समाधीचं स्थान सापडलं, ते पादुका सापडल्या, त्या स्थापन झाल्या. काही दिवस ब्रह्मचारी बाबा पुन्हा तिथं राहिले. नंतर त्यांनी त्याची जबाबदारी यादव बाबांवर सोपवली आणि यादव बाबा मात्र वाट पाहत होते की कोणीतरी असा सक्षम भक्त यावा की जेणेकरून या गडाचा तो कायापालट करल आणि ताकदीने काम करल. शेवटी वडगाव येथून संत वामनभाऊ महाराज एक दिंडीसोबत आले होते गहिनीनाथ गडावर. तिथं बाबांची आणि यादव बाबांची भेट झाली. यादव बाबा अंध होते, परंतु त्यांची, कालच बोललो मी त्या गोष्टी, त्यांची एक दृष्टी असते. त्या दृष्टीमध्ये त्यांना असं दिसलं की वामनभाऊ महाराज हे या पदासाठी योग्य आहेत आणि म्हणून येथे थांबतोस का असं बाबांनी अधिकारवाणीतून विचारलं. भाऊंनी उत्तर दिलं, त्यांना होकार दिला आणि भाऊ त्या गडावर येऊन थांबले. यादव बाबांचं कार्य संपलं, त्यांनी समाधी घेतली. तिथून पुढं भाऊंनी कार्य सुरू केलं. तर आता आपण स्पर्श करणार आहोत. भाऊ गडावर आले, भाऊंनी सर्व कार्य सुरू केलं आणि मग आपली जी कथा आहे ही भाऊंचं चरित्र आहे. आता ती इथून प्रत्यक्ष सुरू होईल. पुन्हा एकदा थोडंसं नामस्मरण करा.
भाऊंचा जन्म एका शेतकरी कुटुंबामध्ये झाला. बीड जिल्ह्यातील आत्ताचा तालुका शिरूर कासार, त्यावेळेसचा तालुका कोणता? गेवराई तालुका. या ठिकाणी भाऊंनी एक अतिशय सामान्य कुटुंबामध्ये, शेतकरी कुटुंबामध्ये, कष्टकरी कुटुंबामध्ये जन्म घेतला. जन्म हा शब्द चुकून आला माझ्याकडून, अवतार घेतला. भगवंताचे अवतार होतात, साधू संतांचे अवतार होतात. आपले जन्म होतात, आपले मृत्यू होतात. साधू संतांचे जन्म होत नाहीत, त्यांचे अवतार होतात. त्यांचे मृत्यू होत नाहीत, त्यांच्या समाधी होतात. प्रत्यक्ष भगवंताने अवतार घेऊन या पृथ्वीवर काम केलं. ज्या ज्या वेळेला गरज पडेल त्या त्या वेळेला वेगळ्या वेगळ्या कालखंडामध्ये, वेगळ्या वेगळ्या युगामध्ये भगवंताने प्रत्यक्ष अवतार घेतले. त्यामध्ये मत्स्य, कच्छ, वराह, नृसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण हे महत्त्वाचे अवतार मी तुम्हाला. साधू संतांनी अनेक अवतार घेतले, हे सुद्धा प्रत्यक्ष भगवंताचेच अवतार होते. काल आपण पाहिलं सदाशिवाचा अवतार, स्वामी निवृत्तीदातार, महाविष्णूचा अवतार, सखा माझा ज्ञानेश्वर, ब्रह्मा सोपान तो झाला, भक्तानंद वर्तला. सदाशिवाचा अवतार, निवृत्तीनाथापासून आपण परंपरा ही पाहतो. भगवंताचा अवतार, प्रत्यक्ष शंकराचा अवतार हा सदाशिवाचा अवतार म्हणजे निवृत्तीनाथ. महाविष्णूचा अवतार ज्ञानेश्वर माऊली. सोपान देवाचा अवतार म्हणजे ब्रह्मदेव आणि त्यांच्यासोबत त्यांची बहीण जिने अवतार घेतला ती मुक्ताबाई. आदि शक्ती मुक्ताबाई, 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 आदि भगवान शंकर आले, स्वतः भगवान विष्णू आले, ब्रह्मदेव आले. मग आदिशक्ती कशा पाठीमागे राहतील, त्या सुद्धा मुक्ताईच्या रूपाने आल्या. आपण पाहतोय भगवंताचे अवतार हेच साधू संतांचे अवतार. जगद्गुरु तुकोबा राय यांचा देखील महाविष्णूंचा अवतार आहे. त्याचं सुद्धा एक प्रमाण आहे. म्हणता का महाराज? म्हणे रामेश्वर भट्ट तुझ्या मने रामेश्वर भट्ट तुझ्या, मने रामेश्वर भट्ट तुझ्या, मने रामेश्वर तुझ्या, मने रामेश्वर भट्ट तुझ्या, मने रामेश्वर भट्ट
नाही तुझा. जगद्गुरु तुकोबाराय हे देखील विष्णूंचा अवतार. आणि आपण ज्यांचं चरित्र पाहणार आहोत संत वामनभाऊ महाराज हे सुद्धा भगवान शंकराचे अवतार. या साधू संतांनी अवतार घेत असताना प्रत्येक जातीचा प्रत्येक कुळाचा उद्धार केला. वेगळ्या वेगळ्या जातीमध्ये या साधू संतांनी जन्म घेतले. भाऊंचं चरित्र पाहत असताना आपली संत परंपरा इतकी समृद्ध आहे, इतकी मोठी आहे. ही भारतभूमी आणि त्यातली त्यात हा महाराष्ट्र इतका समृद्ध आहे की इतक्या संतांनी जन्म घेतले, अवतार घेतले, कार्य केलं. चर्म रंगू लागे रोहिदाचा संत रोहिदास महाराज, संत जनाबाईचं चरित्र खूप आवडीने मी वाचलेलं आहे. त्या जनाबाईंचा अधिकार इतका श्रेष्ठ. पांडुरंग परमात्मा सर्व कामे करू लागायचा, दळू लागायचा. जनी जाई पाणीयासी, जनी जाई पाणीयासी, मागे धावे ऋषिकेशी, जनी जाई पाणीयासी. पाण्याला गेला जनाबाई, पाणी आणायला गेले की ऋषिकेश मागे जायचं. धुणे धुनिया धुणे धुनिया सडा सारवण करी, धुणे धुनिया सडा सारवण करी. अधिकारी हा पा सडा सारवण करायचंय पांडुरंगाने जनाबाईंचं. मगाशी पाहिलं वस्त्रे गंगाती. सोयराबाई ह्या देखील संत होत्या. ज्या घरामध्ये खायला अन्न नसायचं, कोणाचं तरी मातीचं घर पक्क नसायचं, त्या सोयराबाईंना दाताला लावायला कधी मला वाटत नाही कधी कुठलं मंजन भेटलं असेल, टूथपेस्ट भेटली असेल. केसांना लावायला कधी तेल भेटलं असेल असं मला वाटत नाही. पावडर वगैरे तर लांबचा विषय. अंगावरचं वस्त्र जर साडी जर फाटली तर त्या साडीला ठिगळं जोडायचे, त्या ठिगळाचे परत फाटले तर त्या ठिगळांना ठिगळं जोडायचे. अशा परिस्थितीमध्ये संत चोखोबाराय आणि त्यांच्या पत्नी सोयराबाई ह्या असताना मात्र त्या सुखाची व्याख्या सांगतात. सुख कशात आहे? आवडी धरोणी वाचे म्हणे हरी हरी, आवडी धरोणी वाचे म्हणे हरी हरी, आवडी धरोणी वाचे म्हणे हरी हरी, आवडी धरोणी वाचे म्हणे हरी हरी. म्हणत से महारी, म्हणत से महारी, चोखी याची सुखाचे नाव, आवडी सुखाचे नाव.
पहा परिस्थिती कशी आहे. आपण म्हणतो आपल्याला बंगला असावा, गाडी असावी, चांगले वस्त्र असावेत, खिशात चांगला, आता लाखावरच मोबाईलच्या किमती गेल्या. सुख, सोय, समृद्धी जिथे काहीच नाही, त्या संत सोयराबाई सुखाची किती छान व्याख्या करतात बघा. आवडी धरोनी वाचे म्हणे हरी हरी, आवडीने वाचेमध्ये हरीचं नाम घ्या. सुखाचं नाम आहे, नाम घेतलं की सुख प्राप्ती होते, हा सिद्धांत आहे. आणि साधू संतांनी आपल्याला हेच शिकवलं. परिस्थिती कशी असू द्या, समाधानी राहा, सुखात राहा, आहे त्यात सुख मानून राहा. एक वेळचं जेवण मिळतंय त्यामध्ये सुखी राहा, प्रयत्न नक्की करा, परंतु गैरमार्गाने धन कमवू नका. स्वतः जोडावे धन उत्तम व्यवहारी, तुकोबारायांची व्याख्या आहे. उत्तम व्यवहार करा, धन जोडा, नक्की जोडा. किती जोडा? स्वामी इतना दीजिए मैं भी भूखा न रहूं, साधू भी भूखा न जा. इतकंच दे मला, मी स्वतः भूका म्हणजे उपाशी राहू नये, दारात आलेल्या साधूंना सुद्धा उपाशी जाऊ देऊ नये, त्याची वेळ येऊ नये, इतकंच मला दे. अशी ही व्याख्या आहे. आपण संत वामनभाऊ महाराज यांचं चरित्र पाहत आहोत. हे पाहत असताना माझ्यासमोर जो ग्रंथ आहे, शांतीब्रह्म एकनाथ महाराज यांचे वंशज प्रमोद महाराज गोसावी यांचं ओवीबद्ध लिहिलेलं हे चरित्र आहे. त्याबरोबरच आणखी काही चरित्र मी अभ्यासलेत. तुकोबारायांचं कार्य, माऊलींचं कार्य अलौकिक आहे. वारकरी संप्रदायामध्ये जगद्गुरु तुकोबारायांचा गाथा, ज्ञानेश्वर माऊलींची ज्ञानेश्वरी, शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचा भागवत ही ग्रंथ मुख्य मानली जातात. आधी करून सर्व संतांची अभंग गायली जातात, अभंगामध्ये म्हटली जातात, कीर्तनामध्ये घेतली जातात. सर्व संतांचं कार्य, संत हे संतच असतात, सर्वच संतांचं कार्य हे अलौकिक आहे. त्यांनी ज्या त्या समाजामध्ये जन्म घेऊन तिथं त्या समाजाचा उद्धार केला. अज्ञानी लोक सज्ञान केले. वामनभाऊंनी सुद्धा तेच केलं, भगवान बाबांनी सुद्धा तेच केलं. आपण पुढे ते चरित्र पाहणार आहेत. भगवान बाबा प्रत्येक ठिकाणी जायचे. खेड्यापाड्यात गेल्यानंतर, वस्तीवर गेल्यानंतर एखादं लेकरू जवळ घ्यायचे आणि विचारायचे, तू शाळेत जातो का? जर नाही म्हटले तर भगवान बाबांची शिकवण होती की 1 एकर विका पण मुलं शिकवा. आज तो समाज समृद्ध झाला. आज कितीतरी IAS IPS अधिकारी या समाजामध्ये आहेत. त्या अगोदर फक्त एकच ओळख होती, वनात राहायचं, शिकार करायची, पोट भरायचं. अजूनही बराचसा समाज ऊस तोडतोय, कष्टकरी समाज आहे, परंतु भक्ती मार्गाला लावला या 2 महात्म्यांनी. म्हणून त्यांचं चरित्र आपण वर्णन करतोय. तर बोरगाव चकला तालुका गेवराई, शिरूर कासार सध्याचा तालुका, हे आमच्या सातपुते महाराजांचं गाव आहे. या ठिकाणी भाऊंचा जन्म झाला. विठोबा राख आणि आबाबाई राख यांची मुलगी राहीबाई. आणि इकडे फुलसांगवी तालुका, पूर्वीचा गेवराईच होता. फुलसांगवी पूर्वीचा तालुका गेवराई आणि सध्याचा तालुका शिरूर कासार. सातपुते महाराजांचा तालुका शिरूर कासार आणि माझाही तालुका शिरूर कासार. भाऊंचा तालुका शिरूर कासार. असा हा संगम आहे. फुलसांगवीचे तोलाजी पाटील सोनवणे
यांच्याशी माता राहीबाई यांचा विवाह झाला. त्रिवेणी संगम झाला. हो विवाह झाला आणि बोरगाव या गावी प्रसूतीसाठी राहीबाईंना पाठवलं. पूर्वीचा काळ असा होता, आजही आहे, सहसा आपण त्याला डिलेवरी म्हणू, प्रसूती म्हणू, त्यासाठी त्या स्त्रीला माहेरी पाठवलं जायचं. तात्या बसलेले. पूर्वीचे लोक 5-6 महिने झाले की त्या स्त्रीला पाठवायच्या माहेरी, कारण तिला आराम मिळावा म्हणून. तशा राहीबाई माता ह्या बोरगाव या गावी माहेरी गेल्या. तिथे असताना मला वाटतं चरित्रकाराने कुठं लिहिलं नाही, परंतु राहीबाईंनी त्या काळामध्ये नामस्मरण केलं असावं, कीर्तन प्रवचन ऐकले असावीत, ग्रंथांचं वाचन जरी केलं नसेल तर जिथं कथा चालू असेल तिथं त्या जाऊन बसलेल्या असाव्यात. चांगल्या जाणकारांचं असं म्हणणं आहे की गर्भवती स्त्रीने 9 महिने कुठली ना कुठली सेवा केली पाहिजे, नामस्मरण केलं पाहिजे, साधू संतांच्या गोष्टी केल्या पाहिजेत, ऐकल्या पाहिजेत, चरित्र ऐकले पाहिजेत. पुण्यही असेल. आपल्या डाव्या बाजूला सिंहासनावर राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती ठेवलेली आहे. शिवाजी महाराज ज्या वेळेला मातेच्या गर्भामध्ये होते त्यावेळेला जिजाऊ माता ह्या म्हणायच्या, मला घोड्यावर बसायला आवडते, शस्त्र चालवायला आवडतात. हे आपण ऐकतो नाही. त्याचा परिणाम काय झाला, ज्या वेळेला जन्म झाला कमी वयामध्ये स्वराज्याची शपथ घेतली आणि ती पूर्ण करून दाखवली. हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा ती पूर्ण केली आणि छत्रपती शिवाजी महाराज एक असं व्यक्तिमत्व होऊन गेलं की चंद्र सूर्य असेपर्यंत त्यांची कीर्ती अलौकिक राहिली. तसं भाऊंचा जन्म होण्यापूर्वी राहीबाई मातांनी सुद्धा कथा कीर्तन नक्की ऐकले असतील मला असं वाटतं, आणि माता माऊल्यांनी ते ऐकले पाहिजेत. प्रसूतीचा काळ जवळ आला, ती वेळ आली आणि भाऊंचा जन्म झाला. एक गोंडस बाळाला त्या राहीबाई मातेने जन्म दिला. अतिशय तेजस्वी असणारं ते बाळ प्रगट झालं. संत वामन भाऊ महाराज की जय, संत वामन भाऊ महाराज की जय, संत वामन भाऊ महाराज की जय. सर्वांना आनंद झाला. जिकडे तिकडे बातमी पसरली, राहीबाईला मुलगा झाला, राहीबाईला मुलगा झाला. ही बातमी फुलसांगवीमध्ये गेली. मिठाई वाटू लागले. गावातल्या स्त्रिया त्या बाळाला पाहू लागल्या, येऊ लागल्या. निसर्गाला आनंद झाला, डोलू लागला. जे अगोदर जे चरित्र मी वाचलं त्यामध्ये त्यांनी फार सुंदर वर्णन केलंय. निसर्ग, रस्ते वगैरे, तिथले झाडे, वेली, पक्षी, सर्वांना आनंद झाला. एखाद्या साधूचा जन्म होतो त्यावेळेला प्रत्यक्ष देव पांडुरंग परमात्मा सुद्धा त्या ठिकाणी येऊन जातो कोणत्या ना कोणत्या रूपाने, असं मी ऐकलेलं आहे. भाऊंचा जन्म झाला. ते गोंडस बाळ, ते निरागस स्वरूप, ते बालवय, शिशु अवस्था आणि नियतीला काही वेगळं मानलं होतं. भाऊंचा जन्म झाला आणि अवघ्या 42 दिवसामध्ये भाऊंच्या आई माता राहीबाई या आजारी पडल्या. त्या काळात वैद्यकीय सुविधा नव्हत्या, अपुऱ्या होत्या. योग्य उपचार न मिळाल्यामुळं माता राहीबाईंचं निधन झालं. वामन भाऊ पोरके झाले. ज्या वेळेला मातृछत्र पितृछत्र जाताना त्यावेळेला सर्व आधार संपतो आणि भाऊंचं ते वय म्हणजे काय होतं, बाल अवस्था. त्या अवस्थेत त्या बालकाला फक्त आई कळते, अन्य कुठलीही भाषा त्याला कळत नाही.
लक्षात घ्या, बाळ ज्या वेळेला त्या मातेच्या गर्भामध्ये असतं, जन्म होऊन बाहेर आल्यानंतर अनेक वर्ष पुढे त्याला, असं लोक जुने म्हणतात, त्याला दृष्टी नसते, त्याला कान नसतात, त्याला वाचा नसते, तरी त्याला भूक लागलेली कळते त्या मातेला. शब्दे विना संवाद करी विना अनुवाद. शब्द विना संवाद, कुठलीही भाषा नाही, भूक लागलेली कळते. ती माताच गेली, छत्र गेलं, शोभकळा पोसरली, सगळं फुलसांगवी बोरगाव जिकडे तिकडे ही बातमी पसरली, सर्वांना दुःख झालं. आपली तरुण मुलगी वारली याचं दुःख विठोबा राग आणि आबाबाई यांना झालं. आजी आबाबाई त्या नातवाला घेऊन त्याचं संगोपन करू लागल्या. जगात काहीही होता येतं, परंतु आई होता येत नाही बरं का. ही बोलण्याची भाषा आहे फक्त, की तू माझ्या मुलासारखा आहेस, मी तुझ्या आईसारखी आहे. आई होणं एवढं सोपं नाहीये. आबाबाईंनी त्याला मातृत्वाची ओढ दिली. अलौकिक घटना घडली. त्या जवळ घ्यायच्या, रडायच्या, मुलगी गेल्याचं दुःख एकपट, आणि या नातवाला आज आई नाही, त्याचं संगोपन कसं करायचं, याला जगवायचं कसं, 42 दिवसाचं मूल ते कसं जगवायचं, हा प्रश्न त्या माऊलीसमोर पडलेला. चमत्कार असा झाला, त्या वृद्ध महिलेला, आवाबाईला, म्हणजेच भाऊंच्या आजीला, भाऊंसाठी पाना फुटला. ही अलौकिक गोष्ट आहे. मी दरवर्षी पेपरला लेख लिहितो महाराज, बाळू महाराज. एक वर्षी मी लेख लिहून तो पेपरला पाठवला बीडच्या. त्यांनी हे माझं वाक्य कट केलं. कसं शक्य आहे? ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. मी आधीच बोलून गेलो, आई भाव लागतो. स्त्री ही स्त्रीच असते. ज्या वेळेला ती आई होते त्यावेळेला तिच्यामध्ये मातृत्व हे प्राप्त होतं. सहज नाही होत. मुलगी बालावस्थेतून कुमारावस्थेत जाते. शारीरिक पूर्ण समृद्ध झाल्यानंतर विवाह होतो. ज्या वेळेला ती एखाद्या बाळाला जन्म देते त्यानंतर ती आई होते. आणि नैसर्गिक वैद्यकीय प्रक्रियेनुसार बाळाला जन्म दिल्यानंतरच आईला पाना फुटतो. जगात अशी कुठलीच प्रक्रिया नाही, असं कुठलंच मशीन निघलं नाही की ज्यामध्ये अन्न टाकलं की बाहेर दूध येतं, अन्न टाकलं की इकडून रक्त तयार होतं. असं अजून संशोधन झालं नाही. आपण म्हणतो जग पुढं गेलंय, अजून जग ज्ञानेश्वरीच्या बाहेर गेलेलं नाहीये. जगात जेवढी काही सुविधा, आज जेवढं काही तंत्रज्ञान आहे, हे पूर्वी ज्ञानेश्वरीत लिहून ठेवलेलं आहे. माझा विषय कोणता आहे? थोडा नाजूक विषय आहे. समोर माझ्या माता भगिनी बसलेल्या आहेत, स्त्रिया आहेत. मला सांगायचंय का बरं, वेळ आहे. मातृत्व, जन्म दिल्याशिवाय आई होता येत नाही. आणि आई झाल्याशिवाय म्हणजे प्रसूत झाल्याशिवाय तिला पाहता येत नाही. मग हे कसं शक्य आहे? हे शक्य आहे. भाऊसाठी आता जन्म देणारी आई गेली, परंतु आवाबाई जी आजी होती तीच आता आई वाटू लागली. त्यांना संगोपन त्याच करत होत्या, त्यांनीच वाढवलं.
स्तनपान त्यांनीच केलं. आणि भाऊ आता हळूहळू हळूहळू मोठे होऊ लागले. त्यांचं जे आजोळ जे आहे तिथंच बोरगाव या ठिकाणी भाऊंचं संपूर्ण बालपण गेलं. हळूहळू भाऊ मोठे होऊ लागले आणि थोडे थोडे चालू लागले. लहान मुलांचं चालू लागले, रंगू लागले, चालता पडू लागले. बालपण फार निरागस असतं बघा. बालपण जे आहे त्या बालपण हे बालपणच. लहानपण दे गा देवा, लहानपण दे गा देवा, लहानपण दे गा देवा, लहानपण दे गा देवा. मुंगी साखरेचा रवा, मुंगी साखरेचा रवा, लहानपण दे गा देवा, लहानपण दे गा देवा. लहानपण दे गा देवा, लहानपण दे गा देवा, लहानपण दे गा देवा. भाऊ आता थोडे थोडे मोठे होऊ लागले होते, चालू लागले होते. ती बालावस्था. लहानपणीच काही गोष्टींची उपजत त्या गोष्टी आलेल्या असतात पहा. काहीतरी निमित्त घडतं त्या गोष्टीला. भाऊ थोडे मोठे होऊ लागले, थोडं कळू लागलं. त्यांना भक्ती मार्गाची आवड निर्माण झाली. सवंगड्यासोबत ते खेळ खेळू लागले. महाराज थोडं सतर्क राहा. दररोज दगडाचे टाळ करायचे. दिंडी, पताका, गंगेचं पाणी आणायचे, मारुतीला घालायचे, भजन करायचे. टाळी वाजवा, टाळी वाजवावी, उडी मारावी, टाळी वाजवावी, उडी मारावी. वाटही चालावी पंढरीची, पंढरीची वाटही चालावी पंढरीची, पंढरीची वाटही चालावी पंढरीची. लहानपणीच छंद सुरू झाला. भाऊंचं चरित्र आपण का उच्चारतोय? भाऊंचं जीवन जे आहे ते अतिशय समृद्ध होतं. भाऊंना त्याच ठिकाणी शाळेत घातलं गेलं. तिथंच प्राथमिक शिक्षण त्यांचं सुरू झालं. 4थी पर्यंत त्या ठिकाणी शिक्षण त्यांना मिळालं. त्यांचे थोरले भाऊ नारायण याचा उल्लेख आपला राहून गेला होता. थोरले बंधू त्यांचे नारायण आणि त्यानंतर भाऊंचे वडील त्यांनी दुसरा विवाह केला होता. त्यांच्या सावत्राई भामाबाई, त्यांचं माहेरचं नाव खेडकर आणि त्यांचा एक मुलगा साहेबराव. नारायण, वामन आणि साहेबराव हे तिघे बंधू. नारायण गावाकडे राहत होते फुलसांगवीला आणि भाऊ बोरगावला राहत होते. भाऊ भाऊ म्हणून दोघांचं एकमेकावर खूप प्रेम होतं. त्यांना एक आत्या देखील होत्या भाऊंना. त्या नेहमी त्यांना भेटायला यायच्या. भाऊंचं शिक्षण चालू होतं. भाऊ शाळेत जायचे. त्यानंतर सवंगड्यासोबत खेळ खेळायचे. त्यानंतर गायी राखायला जायचे. साधू संतांचे चरित्र जर पाहिले तर जवळजवळ प्रत्येक साधू संतांचा गायीशी संपर्क आलेलाच आहे.
त्या बालवयामध्ये सुद्धा भाऊ गाई राखायला जायचे आणि सवंगड्यासोबत तिथं गेल्यानंतर परमार्थाचीच गोष्टी करायची. भजन, कीर्तन, नामस्मरण. पावा घोंगडी घेऊन पाय, पावा घोंगडी घेऊन पाय, पावा घोंगडी घेऊन पाय, पावा घोंगडी घेऊन पाय. संगे गोपाळ घेऊन गाय, संगे गोपाळ घेऊन गाय, संगे गोपाळ घेऊन गाय. संगे गोपाळ घेऊन पाय, पावा घोंगडी घेऊन पाय, पावा घोंगडी घेऊन पाय. भगवान श्रीकृष्णाचं हे चरित्र आहे पहा, वर्णन आहे. भगवान श्रीकृष्ण गाई चारायला जायचे, त्यावेळेला गवळणींचं अनेक वर्णन आलेलं आहे. भाऊ देखील सवंगड्यासोबत खेळ खेळायचे. त्या ठिकाणी त्यांच्या लीला बालपणीच्या सुरू झाल्या. हळूहळू हळूहळू भाऊंचं शिक्षण तिथलं जे आहे ते संपणार होतं. एक प्रसंग पुढे भाऊंचा असा आला. भाऊ ज्या शाळेमध्ये होते, पूर्वीची पद्धत जी होती शिक्षणाची ती थोडीशी वेगळी होती. तो काळ काय समृद्ध नव्हता. आपला देश त्यावेळेला स्वतंत्र नव्हता. त्यामुळे शाळांचं प्रमाण कमी होतं, शिक्षकांचं प्रमाण कमी होतं. आज आपल्या कथेला आमचे परममित्र उधारे सर, त्यांच्याबरोबर बांगर सर आलेले आहेत, शिक्षक आहेत ते सुद्धा. आजही या खेड्यापाड्यामध्ये काही शाळा अशा आहेत की एकच शिक्षक असतो. भाऊंची शाळा जी होती त्या शाळेमध्ये एकच शिक्षक, एकच खोली आणि त्याच खोलीमध्ये पहिली, दुसरी, तिसरी, चौथी. उधारे सरांच्या शाळेत सुद्धा 2 शिक्षक आहेत आणि वर्ग मात्र 4 आहेत. परिणाम असा, भाऊ पहिलीला होते त्यावेळेला भाऊचं दुसरीचं तिसरीचं पाठ होतं. तुम्ही विद्यार्थी समोर बसलेले बरं का. आपला शिवराज, शिवतेज सगळे मुलं आपले क्लास, आमचे विद्यार्थी तायकुंदोचे आलेले आहेत आज कथेला. भाऊ इतके हुशार होते, त्यांना एकदा वाचलं की पाठ व्हायचं, पूर्ण पाठ. दुसरीला असताना तिसरीचा, चौथीचा. आणि गणित हे इतकं पक्क होतं, इतकं पक्क होतं. चरित्रकार लिहितात की जर शिक्षकांना नाही आठवलं तर भाऊ सांगायचे. एक दिवशी एक प्रसंग आला. त्या काळामध्ये मुलं जे आहेत ना ते मुक्कामाला शाळेत असायचे. बरं का मुलं. मी सुद्धा ज्या शाळेत होतो ना 4थी पर्यंत, 4थीच्या वर्गात आम्ही गेलो की आमचा मुक्काम शाळेत होता. एक चांगली पद्धत होती उधारे सर ती. मला तुम्ही दिसतच नाही दोन, पण तुम्ही अलीकडच्या बाकड्यावर बसायला पाहिजे. काय आपण म्हणतो मुलांना वळण नाही, मुलं बिघडले वगैरे 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 वगैरे. मुलं बाहेर पडले ना त्यांना संगत चुकीची भेटते, इकडं तिकडं वाईट मार्गाला जातात. आणि सगळ्यात मोठं साधन हे मोबाईल, याने तर क्रांतीच केली आता. हे पूर्वी शिकावं लागायचं. आमच्या धर्माधिकारी मेजरला सांगावं लागतात अजूनही फंक्शन बरेचसे मोबाईलचे. पण 5 वर्षाच्या मुलाच्या हातात मोबाईल दिला ना त्याला त्याचं सगळंच कळतं. मुलं मोबाईल घेऊन बसतात, त्या मोबाईलवर पाहत बसतात, टाइमपास करतात, गाणे ऐकतात. आणि माता भगिनी सुद्धा काय करतात, आपल्या कामात व्यत्यय नको म्हणून त्या बालकाच्या हातामध्ये मोबाईल देतात आणि त्याला कार्टूनचे व्हिडिओ लावून देतात. त्याचा वेळ जातो. परिणाम असा होतो
तिथून पुढं त्याची सवय बदलून जाते. मोबाईल हातात दिल्याशिवाय ते जेवतच नाही. मोबाईल हातातला घेतला की रडतं. मला सांगायचं हे की त्या जुन्या काळातली ती पद्धत होती की शाळेतच झोपायला असल्यावर ते मुलगा गुरुजींच्याच ताब्यात, दिवसभर शाळेत गुरुजींच्याच ताब्यात, सुट्टीच्या दिवशी घरी, रात्रभर त्या गुरुजींच्या ताब्यात. आमचे एक शिक्षक होते, त्या काळात त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला होता. आम्हाला पहाटे 4ला ते उठवायचे बरं का सानिका. आम्ही ज्या गावामध्ये राहायचो, आमच्या मामाच्या गावामध्ये, तिथे लाईट व्यवस्था नव्हती. कंदील चिमण्या याच्यावर अभ्यास करावा लागायचा. झोपायला रात्री तिथं गेलं, रात्री 11पर्यंत अभ्यास करायचा कंपल्सरी, ते करून घ्यायचे. मांगल सर त्या काळात 5-6 विद्यार्थी त्या उत्तरवाडीतले स्कॉलरशिपमध्ये, त्यांचा स्कॉलरशिप त्यांना मिळायची. पहाट उठले 4ला गुरुजी उठायचे, सगळ्यांना आवाज द्यायचे. आम्ही जवळ एक आड होता, तिथून रात्री बकेट भरून आणून ठेवायचो. पहाट उठलं की सर्वांनी तोंडावर पाणी मारून घ्यायचं आणि लगेच गुरुजींनी अभ्यास द्यायचा, आम्ही अभ्यास करायचा. कंदील चिमण्या वगैरे हे वातावरण होतं. भाऊंच्या काळात देखील अशीच व्यवस्था होती. भाऊ रात्रीच्याला मुक्कामाला शाळेत होते, काही विद्यार्थी त्यांच्यासोबत होते आणि गावात आला तमाशा. पूर्वीच्या काळात एकच साधन होतं टाइमपासचं, तो म्हणजे तमाशा. लोक तमाशाला गेले, विद्यार्थी शाळेत होते, परंतु गुरुजी तमाशाला गेले. गुरुजी तमाशाला गेले पण भाऊ जागेच होते. आपल्या भाऊंचं वर्णन करायचं ना चरित्रामध्ये. भाऊ जागे होते. गुरुजी का उशिरा आले, बाहेर कुठं गेले हे भाऊंना माहित नव्हतं. गुरुजी आल्याशिवाय झोपायचं नाही. जागेच भाऊ. गुरुजी आले, त्या वर्ग जो खोली होती शाळेची त्याचं कडी वाजवली. भाऊंनी दरवाजा उघडला. भाऊंनी सहज विचारलं, गुरुजी आज तुम्ही कुठं गेला होता? गुरुजी अगोदर त्यांना वाटलं तर काय सांगावं, नेमकं काय सांगावं. पण गुरुजी खरेच होते. त्यांनी सांगितलं बाळ तमाशाला गेलो होतो. भाऊ म्हणले तुम्ही जगाला शिकवता, मला शिकवता, आणि तुम्ही जर तमाशाला गेले तर आमच्यासारख्या विद्यार्थ्यांनी काय करायचं? सांगायचं तात्पर्य एकच, हे ज्ञान उपजत ज्ञान. शिक्षण घ्यावं लागतं. अवतार घेतल्यानंतर, जन्म झाल्यानंतर सर्व अवस्थेतून त्या साधू संतांना जावं लागतं. अभ्यास करावा लागतो, त्याशिवाय होत नाही. परंतु ही जी ज्ञानप्राप्ती जी असते ना, ही उपजत असते. उपजत, ज्यांना उपजत ज्ञान असतं त्यांना कोणतीही अवस्था येण्याची गरज पडत नाही. माऊलींचं वय अतिशय कमी होतं. माऊलींनी ज्ञानेश्वरी लिहिली, त्यामध्ये संपूर्ण विश्वामध्ये जे आहे ते संपूर्ण माऊलींनी त्या ज्ञानेश्वरीमध्ये लिहिलं. तसे भाऊंचं जीवन, भाऊंची बुद्धी, भाऊंचा अभ्यास, भाऊंचं ज्ञान हे बालपणापासूनच तितकं तीव्र होतं. आणि भगवत भक्तीची आस मात्र भाऊंना अतिशय तीव्र होती. ती इतकी तीव्र होती की पुढे त्यांचा उज्ज्वल काळ येणार होता हे निश्चित होतं. त्यानंतर त्यांना मात्र गुरु भेटीची आस लागली. भाऊ नंतर फुलसांगीमध्ये राहू लागले. थोरले भाऊ नारायण आणि ते दोघे जण गाई ओढू लागले, काम करू लागले. आणि आपला बंधू आहे, छोटा भाऊ आहे, परंतु त्याला भक्तिमार्गाची आवड आहे. त्याला भक्तिमार्गामध्ये कुठंतरी काहीतरी ज्ञान प्राप्ती मिळाली पाहिजे, म्हणून भाऊ गुरूंच्या शोभेत होते. आणि भाऊंना बंकट स्वामी गुरु म्हणून भेटले. हे आपण उद्याच्या भागामध्ये पाहणार आहोत. आता आपण एकदा भजन करू आणि आजच्या कथेचा आरती करून समारोप करू. श्री क्षेत्र गहिनीनाथ गडाची ही शाखा संत वामनभाऊ गड
परमपूज्य विठ्ठल महाराज गहिनाथगड या गडाचे मठाधिपती महंत गुरुवर्य श्री विठ्ठल महाराज यांच्या आदेशाप्रमाणे आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली, त्यांच्याच प्रेरणेने, त्यांच्याच आज्ञेने आणि ते सांगतील तसा हा उत्सव होतो. त्यांना विचारूनच या कथेचं आपण आयोजन केलं. हे सप्ताहातला दुसरा दिवस, आजचा हा आपला या ठिकाणी आपण समारोप करणार आहोत. एकदा आपण भजन करू, त्यानंतर आरती करू आणि आरती केल्यानंतर कथेचा समारोप. माऊलींचं हे घ्या ना. तुका